नमस्कार. मराठीतला एक अनुप्रास अलंकार खूप छान आहे. गडद निळे जलद भरून आले, शीतलतणू चपलचरण अनिलगण निघाले. म्हणजे एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊ लागली की एक सुंदर नाद तयार होतो आणि त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. राजसा राग का असा, थोड तरी हसा, जवळ जरा बसा, हे पान गजरलं छान, घ्या विडा प्रीतीचा पुडा. लावणीतही वापरला जातो हा अलंकार. मी याच अलंकारात आजच्या व्हिडिओचं टायटल ठेवलंय, काकूंच्या करामतीला काकांनी कापला. आता कोण काकू, कोण काका आणि सगळ्यात मोठा करामती कोण? हा करामती म्हणजे आपल्या सोनिया काकूंचा करामती बालक राहुल गांधी. या बालकाला सातत्याने या देशाची व्यवस्थाच नीट नाही असं वाटत राहतं. कारण मागच्या 12 वर्षात या बालकाच्या परिवारातील कोणाचीच सत्ता नाही आणि आपली सत्ता चालत नाही, म्हणून इथली व्यवस्थाच फालतू आहे असा हा बालक बोलत राहतो. बालक म्हणताना वय 56च्या वर गेलंय याची जाणीव मला आहे, पण आजकाल बालकत्वाचे पॅरामीटर देखील बदललेत आणि या बालकाला जे वाटतं ते वाटत असतं आणि तो त्याचे दिव्य विचार म्हणून हा बालक व्यक्त करत असतो. आता या बालकाला अक्षरशः करा कापलाय तो आमच्या बारामतीच्या काकांनी. जे काकूंचं करामती पोर आणि त्याला कापायला बारामतीचे काका आले, हे मला अगदीच भन्नाट वाटतंय. आता या व्हिडिओत माझ्या काही मर्यादा आहेत. मर्यादा एक आहेत की काका काय बोलतात हे कळतच नाही. काका काय बोलतात हे कळतच नाही, त्यामुळं काकांचं बोलणं दाखवतानाच्या काही मर्यादा आहेत. आता तुम्ही मला सगळे शिव्या देणार आहात हे माहीत आहे. कशाला दाखवता, कळतच नाही हे माहीत आहे. पण मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतोय की बाबांनो, शक्य तेवढं नीट ऐका, कानात प्राण ओतून ऐका, आणून ऐका, काढून ऐका आणि त्याचे टेक्स्ट करून तेवढा मात्र नक्की टाका. कारण काकांनी कसा कापलाय काकूच्या करामतीला ते आपल्या लक्षात येईल. करामती, काकूच्या करामती म्हणजे काकूचा करामती बालक याला कसा कापलाय ते लक्षात येईल. काय झालंय, आजकाल मोदींना शिव्या घालणे या करामती बालकाचं खास वैशिष्ट्य झालंय. हा करामती बालक मोदींना विदेशवारीवरून सुद्धा बोलतो. या करामती बालकाचे काही भक्त बऱ्याच वेळेला याच्याशी सहमत नसतात. उदाहरणार्थ आपले भांडूपचे बडगुंजेकर. भांडूपच्या बडगुंजाला आम्ही सहमत नाहीत असं म्हणून टाकावं लागलं. काका काय बोलले विदेशवारीवर? विदेशवारीवर काका असं बोलले की मोदी तिकडे जाऊन भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत. कधी कधी ना मला शरद पवारांच्या विषयी असलेला राग थांबतो आणि अधूनमधून हा माणूस चांगला वाटायला लागतो. अधूनमधून म्हणजे जे अगदी प्रामाणिकपणे बोलायला हवं ते वाक्य शरद पवार बोलून गेले. आपण शरद पवारांच्या नेहमीच्या बोलण्यावर टीका करतो, पण आज पवार जे बोलले ना ते खूप छान बोलले, म्हणून पवारांना त्याच्यासाठी 100 मार्क द्यायलाच हवेत आजच्या पेपरपुरते. ते म्हणाले मोदी विदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा वाढवत आहेत. आता हे भांडूपच्या भडगुंजाला आधी काय वेगळंच बोलला होता. आता मी तुम्हाला काय करतो, काका काय बोलले ते, भांडूपचा भडगुंजा काय बोलला होता ते, आणि काका बोलल्यावर पुन्हा भांडूपचा भडगुंजा काय बोलला ते ऐकवतो. मग पुढे आपण बोलू. आज देश एका वेगळ्या दिशेने चालला. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या तरुणी आणखी त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे तिथं राजकीय मंत्री हे करायचे नाही. शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन, जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही, मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही, मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. पाहिलं, आम्हाला मान्य नाही, आम्ही सहमत नाही वगैरे वगैरे. भांडूपच्या बडगुंजाला हे बोलायची सवय आहे. पण खरा वार हा भांडूपच्या बडगुंजावरती नव्हता.
तो वार राहुल गांधीवरती होता. काय सारखं सारखं लावलंय? राहुल गांधी एखाद्या विषयात काही बोलायला जावा आणि पवारांनी पटकन टाचणी टोचून त्याला पंक्चर करावा, हे अखंड घडत आलेलं आहे आणि त्याचाच हा भाग आहे. पवार काकांच्या या बोलण्यानंतर हा भांडूपचा भडगुंजा आणि काकूंचा करामती बालक दोघं कधीच सहमत असणं शक्य नाही. काकांनी याआधी 5 वेळेला असा टाचणी टोचून फुगा फोडलेला आहे. एक एक वाक्य जरा आपण नीट समजून घेऊ. कुठले नसतील तर ते वाक्य स्किप करू, पण ते बोललेत याच्या आपण काही गोष्टी दाखवू. नंबर 1, राफेलच्या विषयामध्ये जेव्हा राफेल करारात काँग्रेसने मोठा बांबू मारून ठेवला होता, त्याच राफेलचा उत्तम करार करून त्यातले पैसे कमी करून फुल लोडेड हेलिकॉप्टर, फुल लोडेड हा शब्द मी वापरतोय. नुसतं राफेल हेलिकॉप्टर आणि फुल लोडेड या दोन्हीत फरक आहे. फुल लोडेड चॉपर घेतले आणि भारताचा फायदा करून दिला. त्या मोदींच्यावर या राहुल गांधींनी राफेलच्या विषयात धुमाकूळ माजवला होता आणि त्याच वेळेला काका बोलते झाले होते, मला मोदींच्या हेतूबाबत शंका नाही. ऐका भांडूपच्या बडगुजाच्या कमेंटसह. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. ऐकलं? त्यानंतर मोदींच्या डिग्रीचा, मोदींच्या शिकण्याचा विषय काढला होता. मोदींच्या डिग्रीबाबत ते म्हणाले होते की मोदी कमी शिकलेले आहेत, डिग्री मिळालेलीच नाही. तेव्हा शरद पवारांनी पुढे येऊन हा इश्यू नॉन इश्यू असल्याचं सांगितलं होतं. असल्या भंपक गोष्टीवर चर्चा करूच नाही असं शरद पवार म्हणाले होते. तेही आहे का? तुमची डिग्री काय, माझी डिग्री काय, यांची डिग्री काय, हे राष्ट्रीय इश्यू आहेत का? आपण राष्ट्रीय इश्यू नेताजी, महागाई, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर या राज्य सरकार केलं पाहिजे. आज धर्म जात या नावाने माणसामध्ये अंतर्निर्माण क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये सगळीकडं या अतिवृष्टीचं नुकसान झालं. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचं नुकसान झालं, कांद्याचं नुकसान झालं. आता या सगळ्या प्रश्नांना होत आहे का आम्ही सगळ्यांनी उठून आळी देणार आहे? मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. झालं? आता निवृत्ती. मोदींनी स्वतःच सांगितलं की 75व्या वर्षी निवृत्त व्हावं. काका 88व्या वर्षी परत खासदार झालेत, हा भाग वेगळा. पण मोदींनी 75व्या वर्षी निवृत्त व्हावं म्हटल्यावर मोदींना आता निवृत्त व्हावं लागेल. आणि मोदी निवृत्त होणार का याची काळजी काँग्रेसवाल्यांना लागून होती आणि तेच मोदी हटले पाहिजेत, मोदी गेले पाहिजे त्याच्या बोंब उठवत होते. काका समोर येऊन म्हणले, अहो मीच 85 असताना लढतोय, मोदीच्या निवृत्तीवर काय बोलताय? ऐका. मी थांबलेलो नाही, तर मला बोलायचं व्यक्ती कशी काय माझा 85 झाले, 10 वर्ष. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. बरं, गंमत अशी की हे जे आम्हाला मान्य नाही, आम्ही सहमत नाही हे म्हणणारे संजय राऊत 88व्या वर्षी, काय वय असेल ते बसेल काकांचं, खासदार व्हावं यासाठी जीवाचं रान करत होते. जीवाचं रान. आणि मान्य नाही आम्हाला, आता ते म्हणतात त्यांचं वाक्य. म्हणजे शरद पवार खासदार व्हावेत यासाठी राऊतच जास्त प्रयत्न करताना दिसत होते. पुढे अदानींच्या बाबत कोंडीत पकडण्याचा विषय पण शरद पवारांनी अशा स्वरूपात बोललेला होता की अदानींना कोंडीत पकडलं जात आहे. आजकल गवर्नमेंट के खिलाफ कुछ अटैक करना हो तो अदानी अंबानी के नाम सामने आ गए. सवाल ये है कि जिनके ऊपर आप अटैक करते हैं उन्होंने अधिकार का गैर इस्तेमाल किया, गलत काम किया, तो डेमोक्रेसी में इनके खिलाफ बोलने का अधिकार 100% है. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. इथेही भांडूपचा भडगुंजा असहमत आहे की नाही मला माहीत नाही. गलवान खोऱ्याच्या बाबत ज्यावेळेला अटॅक झाला त्यावेळेला शरद पवारांनी काँग्रेसला तर असा टक्कन आरसा दाखवला होता. हे बघा, नीट बघा असं म्हणून दाखवलं. ते म्हणले, आठवा 1962चं युद्ध, किती भूभाग भारताचा ताब्यात घेतला होता. काही भाग भरपूर अशी गोष्ट आहे
तर त्याच्यावर दुसरी गोष्ट अशी आपण विसरू शकत नाही की चीनच्या युद्धाच्या नंतर 62 जवळपास 45,000 किलोमीटरची आपली भूमी चीनने ताबा घेतलेली जाते. ते अजून काही सुटले नाही. मी सहमत नाही. आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही. आम्ही सहमत नाही. मी सहमत नाही. आम्ही सहमत नाही. आठवलं ना, कळलं ना काय ते? या सगळ्या विषयाला आपण लक्षात घेतल्यावर एक गोष्ट कळते, ती म्हणजे ती अनुप्रास अलंकारातली काकांनी काकूंच्या करामतीला काचकन कापलाय, असा कापलाय की आता त्या करामतीला बोलताना 10दा विचार करावा लागेल. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.